गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार फॉर्म्स ऑफ मार्केट हे प्रकरण आपण अभ्यासलं आहे. पूर्ण झालं आहे. सगळे व्हिडिओ लेक्चर यूट्यूब चॅनलला पाहू शकता. आज आपण या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. खरं तर स्वाध्यायाची सर्व उत्तरं तुमच्यासमोर आहेत. मार्गदर्शक साहित्य तुमच्यासमोर उपलब्ध आहे. पण तरीही उत्तर लेखन कसं करावं आणि कशा प्रकारे प्रश्न सोडवावेत, कृती सोडवाव्यात याचं मार्गदर्शन या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करते. चला तर आपण स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य पर्याय निवडा. विधान दिलेलं असेल आणि त्याला पर्याय दिलेले असतात. अचूक पर्याय ओळखायचा. 1. अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो. आता इथे आपल्याला बाजाराची संकल्पना लक्षात असली पाहिजे. बाजार संकल्पना समजली तर उत्तर समजेल. पाहूया पर्याय. ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात. वस्तूंची विक्री करणारे दुकान आणि वरील सर्व. आता ब क ड या गोष्टींचा बाजारात दृष्ट्या समावेश होतो किंवा नाही ते आपण पाहूया. आता पर्याय कसे दिलेत ते पहा. पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे अ आणि ब, म्हणजे ब बरोबर आहे. दुसरा पर्याय दिला आहे ब कचा समावेश होतो बाजारामध्ये. तिसरा पर्याय क आणि चौथा फक्त ड. आता जर तुम्ही अभ्यासलेला असेल बाजार ही संकल्पना तर तुमच्या लक्षात येईल की वरील सर्व बाबींचा समावेश बाजार या घटकामध्ये होतो. बाजारामध्ये या सर्व बाबींचा समावेश होतो. म्हणून आपलं उत्तर येणार आहे वरील सर्व. मग उत्तर लिहायचं आहे तुम्ही 4 फक्त ड. अशा प्रकारे विधान लिहायचं आणि मग पर्याय जो अचूक आहे उत्तराचा तो असा चौकटीमध्ये तुम्ही नोंद करायचा आहे. जर तुम्ही फक्त क्रमांक लिहित असाल, प्रश्नाचा क्रमांक, विधानाचा क्रमांक आणि उत्तराचा क्रमांक, तर कदाचित ते कधीकधी धोकादायक ठरू शकतं. कारण अनावधानाने जर क्रमांक बदलला तुमच्याकडून तर उत्तर चूक ठरू शकतं. म्हणून विधान लिहा आणि त्याचा उत्तराचा जो पर्याय आहे तो लिहा. बाकी लिहायची काही गरज नाही, म्हणजे तुमचे गुण पक्के होतील. दुसरं विधान आपण पाहूया. पर्याय निवडायचा आहे. विधान दिलेलं आहे आपल्याला, बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर. आता स्थळ या घटकानुसार, प्रकारानुसार आपण बाजाराचं वर्गीकरण केलेलं आहे ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. खालीलप्रमाणे केले जातं. अ. स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ब. अल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार. क. अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ड. स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार. आणि याला पर्याय दिलेले आहेत. 1 अ ब क, 2 ब क ड, 3 फक्त अ आणि 4 अ आणि ड. आता तुम्ही जर या बाजारांचा अभ्यास केलेला असेल तर अ प्रकार जो आहे स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार, हे स्थळानुसार बाजाराचं वर्गीकरण बरोबर आहे. बाकीचे मात्र चूक आहेत. म्हणून आपलं उत्तर येणार आहे फक्त अ. विधान लिहायचं आणि उत्तराचा पर्याय जो आहे अचूक तो लिहायचा. पुढचं विधान आपण आता पाहूया. क्रमांक 3चं विधान दिलेलं आहे. एकजिनसी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. बाजाराचे नावं दिलेत. मक्तेदारीयुक्त स्पर्धा, पूर्ण स्पर्धा, अल्पाधिकार. आणि पर्याय दिलेले आहेत क ड, अ ब क, अ क ड आणि फक्त क. आता तुम्हाला माहिती आहे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य एकजिनसी वस्तू हे वैशिष्ट्य फक्त पूर्ण स्पर्धेमध्ये आहे. म्हणून आपलं क उत्तर येणार आहे फक्त क.
4 क्रमांकाचं उत्तर आहे आपलं फक्त क. पुढचं विधान पाहूया आपण. क्रमांक 4. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. किंमत करता, किंमत स्वीकारणारा, किंमत भेद करणारा, यापैकी नाही. पर्याय दिलेले आहेत अ, ब, क, फक्त ब, फक्त क, अ आणि ड. आता पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेता किंमत स्वीकारणारा असतो हे अभ्यासले आपण, प्राइस टेकर. आणि मक्तेदारीमध्ये किंमत करता असतो, प्राइस मेकर. म्हणून इथे उत्तर येणार आहे पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका जी आहे किंमत स्वीकारणारा. ब म्हणजे इथे उत्तर येणार आहे आपलं दुसरं फक्त ब. हे उत्तर अचूक आहे आणि ते चौकटीमध्ये तुम्ही लिहायचं. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 2. पारिभाषिक शब्द सुचवा. पुढे आता आपल्याला काही विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानांना अचूक असा अर्थशास्त्रीय शब्द आपण सुचवायचा आहे. नंबर 1. काही विक्रेते असलेला बाजार. खूप थोडे विक्रेता असलेला बाजार असतो अल्पाधिकार. मागणी वक्र, पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू समतोल बिंदू असतो. गुणाकाराचं चिन्ह असलेली आकृती जी आहे ती इथे आठवण करा. मागणीचा वक्र आणि पुरवठ्याचा वक्र जिथे छेदतो त्या बिंदूला म्हणतात समतोल बिंदू आणि ती समतोल किंमत निश्चित होते. 3. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च विक्री खर्च. 4. एकजिनसी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग. एकजिनसी वस्तू ते निर्माण करतात. 5. एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे म्हणजे मूल्यामध्ये काय करणे, भेद, मूल्यभेद. अशा प्रकारे विधान दिलेलं असेल आणि त्याला पारिभाषिक शब्द सुचवायला वस्तुनिष्ठ प्रश्न असतात असे 1-1 गुणांच्यासाठी. प्रश्न क्रमांक आहे 3. सहसंबंध स्पष्ट करा. 2 गोष्टींच्या मध्ये काय संबंध आहे तो स्पष्ट करायचा आहे. एक चौकट रिकामी दिलेली असेल. पहा, क्रमांक 1चं दिलेलं आहे विधान पूर्ण स्पर्धा. त्याच्यासमोर दिलंय मुक्त प्रवेश आणि निर्गमन हे वैशिष्ट्य आहे. आता पुढे चौकट रिकामी दिली आहे आणि लिहिलंय प्रवेशावर निर्बंध. मग कोणत्या स्पर्धेमध्ये प्रवेशावर निर्बंध असतो तर मक्तेदारीमध्ये दुसरे उद्योग संस्था प्रवेश करू शकत नाहीत. नंबर 2. किंमत स्वीकारणारा. आत्ताच आपण अभ्यासलेला आहे, रिकामी जागा दिलेली आहे ती. पुढे दिलंय किंमत करता मक्तेदारी. किंमत स्वीकारणारा असतो पूर्ण स्पर्धेमध्ये आणि किंमत करता असतो मक्तेदारीमध्ये. 3रं विधान एकच किंमत पूर्ण स्पर्धा. भिन्न किंमत कुठं असते तर मक्तेदारीमध्ये. मक्तेदार वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया आपण. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 4. आता इथे विधानं दिलेली आहेत, आपण त्याच्यामध्ये जो शब्द बसत नाही आहे कोणता तो ओळखू. नंबर 1. विक्री खर्च. आता विक्री खर्चामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते पाहू. मोफत वस्तू, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन आणि पेटंट. आता इथे लक्षात येईल तुमच्या विक्री खर्चामध्ये पेटंट बसत नाही, कारण पेटंट कायदेशीर मक्तेदारीचा प्रकार आहे तो, त्यामुळे विक्री खर्चात तो बसत नाही. म्हणून गटात कोणता शब्द बसत नाही, पेटंट. नंबर 2. बाजाराचे प्रकार. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, अल्पकालीन बाजार. आता पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी आणि अल्पाधिकार बाजाराचा प्रकार आहे, पण अल्पकालीन बाजार प्रकार नाही आहे, म्हणून उत्तर येणार आहे अल्पकालीन बाजार. 3. मक्तेदारीचे प्रकार. किंमत करता, प्रवेश निर्गमन, अनेक विक्रेते, पर्यायी वस्तूंचा बाजारात अभाव. याचं उत्तर येणार आहे मक्तेदारीमध्ये तर मक्तेदार एकच असतो, म्हणजे अनेक विक्रेते हा गटात न बसणारा शब्द आहे. अनेक विक्रेते. 4. कायदेशीर मक्तेदारी. पेटंट, ओपेक, कॉपीराईट, बोधचिन्ह. यातला कुठला शब्द बसणार आहे? पेटंट कायदेशीर आहे,
कॉपीराईट कायदेशीर आहे, बोधचिन्ह कायदेशीर मक्तेदारी, पण ओपेक ही तेल उत्पादक संस्था आहे म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे ओपेक. अशा प्रकारे 1 गुणाच्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहावा लागेल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 5. थोडक्यात उत्तरे लिहा. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये. अल्पाधिकार बाजार म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये लिहायची. 4 गुणांचा हा प्रश्न असेल. मक्तेदारीचे प्रकार सांगा. हा सुद्धा 4 गुणांच्यासाठी प्रश्न आहे. दिले प्रकार लिहायचे आणि त्याचं विश्लेषण सुद्धा लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक आहे 6. खालील तक्त्याचे निरीक्षण करायचे आणि मग विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता हा तक्ता पहा. केळीची किंमत दिली आहे, मागणी प्रति डझन दिली आहे, पुरवठा प्रति डझन दिला आहे आणि मागणी पुरवठ्यामध्ये संबंध काय आहे हा एक रकाना आहे आणि काही चौकटी रिकाम्या ठेवल्यात. खरं तर ही आकृती हा तक्ता आहे आपला अभ्यासून झालेला आहे. किंमत दिलेली आहे 10 ते 50 पर्यंत आणि मागणी 500 पासून काही चौकटी रिकाम्या आहेत, पुरवठा 100 पासून. मग इथे मागणी आणि पुरवठ्याचा समतोल बिंदू 30 रुपये किमतीला होतो. 300 मागणी होईल, 300 पुरवठा होईल. मागणी पुरवठा जिथे समान होतो ती किंमत निश्चित होते, समतोल किंमत. आणि मग गुणाकाराचं चिन्ह असलेली आकृती काढायची. यावर प्रश्न दिलाय. तक्त्यावरील रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा भरा 500, 400, 300, 200 आणि 100. आणि पुरवठ्याची येणार आहे 100, 200, 300, 400 आणि 500. दुसरा प्रश्न दिलाय. तक्त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चिती आकृतीच्या सहाय्याने दाखवा. ह्या बिंदूंची नोंद करायची. मागणी पुरवठा अक्षावर घ्यायचा, अक्षावर किंमत घ्यायची आणि फुलीचं चिन्ह असणारी, गुणाकाराचं चिन्ह असणारी बिंदूपाशी 30 किंमत निश्चित होईल अशी आकृती तुम्ही काढायची आहे. प्रश्न क्रमांक आहे शेवटचा 7वा. सविस्तर उत्तरे लिहा. 8 गुणांच्यासाठी अशा प्रकारे प्रश्न पडतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. इथे मग मक्तेदारीयुक्त स्पर्धेची व्याख्या लिहायची आणि मग वैशिष्ट्ये लिहायची. म्हणजे 8 पैकी गुण याला आहेत. आणखी एक प्रश्न आहे पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 8 गुणांच्यासाठी सर्व वैशिष्ट्य स्पष्टीकरणासहित लिहायची. किंवा इथे असाही प्रश्न येऊ शकतो, पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ते स्पष्ट करून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. किंवा असाही प्रश्न येतो, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करून समतोल किंमत कशी निश्चित होते, त्याला जोडूनच. मग पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्याला 4 गुण आणि समतोल किंमत निश्चितीला 4 गुण. अशा प्रकारे 2 भागात उत्तर येईल त्याचं. 8 गुणांच्यासाठी हा प्रश्न तुम्ही तयार करून ठेवा. या प्रकरणामध्ये हे दोन्ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ जसे पोस्ट करेल ते नोटिफिकेशन मिळेल. आणि जे व्हिडिओ आवडले, जे समजलेत किंवा न समजले, न आवडले ती सुद्धा कमेंट करा. शिवाय तुमच्या अडीअडचणी, शंका जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तसेच हे व्हिडिओ तुम्हाला जसे आवडले तसे तुमच्या मित्रमैत्रिणींनाही आवडतील, त्यांना पाठवा, त्यांनाही उपयोग होऊ द्या. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.